नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो बघा, मागच्या 2 लेक्चर पासून आपण बघा पोलीस भरती स्पेशल एक पीवायक्यू सिरीज जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये बघा आपण प्रीवियस इयरला जेवढे काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत ते या सिरीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। आतापर्यंत 2 व्हिडिओ यावर येऊन गेलेले आहेत। ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले नाही तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। आज आपण बघा या सिरीजचा तिसरा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत, जो राहणार महाराष्ट्र भूगोल स्थान आणि विस्तार पीवायक्यू सिरीज। असेच बघा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला पुढे येत राहणार। तर लक्षात द्या, पहिल्यांदा तिसरा व्हिडिओ आपण बघणार आहे ज्यामध्ये सिरीज मधले प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। बघा प्रश्न तुम्हाला बघा नागपूर शहर पोलीसला आलेला होता 2023 ला, आणि प्रश्न बघा काय आहे, कोणत्या राज्याची सीमा राज्याची विचारली आहे तुम्हाला, महाराष्ट्र राज्याला लागत नाही। आता सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र राज्यांना किती सीमा लागते आणि कोणतं राज्य लागणार नाही, किती राज्य किती केंद्रशासित प्रदेश आपल्याला माहित पाहिजे। इथे प्रश्न विचारला तुम्हाला बघा, कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत नाही, नाही म्हटलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे। तर बघा मध्य प्रदेश लागते, गुजरात लागते, गोवा लागते, बिहार जो आहे तो आपल्याला लागत नाही। समजून घ्यायचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3 बिहार। बिहारची सीमा महाराष्ट्राला लागत नाही। मग बघा पहिल्यांदा काही बेसिक प्रश्न आहे संबंधी। सर्वात पहिला महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्र बघा 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश जे आहे याची सीमा आपल्या राज्याला लागणार आहे। महाराष्ट्राला म्हटलं तर 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश। 6 कोणते बघून घ्या। सर्वात पहिले बघा 6 मध्ये जर गेलो आपण तर दिशेनुसार सुद्धा कव्हर करून घ्या, माहित पाहिजे। बघा सर्वात पहिला आहे वायव्य। वायव्य दिशेला जर गेलो तर पहिलं राज्य आहे गुजरात, आणि एक लक्षात घ्यायचं आहे दादरा नगर हवेली। हे दोन्ही लक्षात ठेवा, पहिल्यांदा 1 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आपल्या वायव्येला राहणार आहे। उत्तरेला चला, उत्तरेला गेलो आपण तर एमपी नावाचं राज्य जे आपल्या इथे राहणार आहे, उत्तरेला म्हटलं तर एमपी। पूर्वेला चला, पूर्वे या दिशेला म्हटलं तर बघा एक तर राहणार तुम्हाला छत्तीसगड, पूर्वेला आपल्याला छत्तीसगड राहणार आहे। आग्नेयेला जर आपण गेलो तर राज्य आहे आपलं बघा तेलंगणा, आणि दक्षिणेला जर तुम्ही जाल तर दक्षिणेला महाराष्ट्र राज्याच्या 2 राज्य राहणार आहे। पहिलं राज्य आहे कर्नाटक आणि दुसरं आहे गोवा। कर्नाटक आणि गोवा 2 राज्य जे आपले कर्नाटक आणि गोवा हे दक्षिण दिशेला राहणार आहे। समजून घ्या बघा 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश, त्यामध्ये वायव्येला गुजरात आणि एका दादरा नगर हवेली, उत्तरेला एमपी, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला आहे तेलंगणा आणि दक्षिणेला आपल्याला 2 राज्य राहणार आहे, एक तर आहे कर्नाटक आणि दुसरं राज्य जर म्हटलं आपल्याला गोवा। 2 राज्य लक्षात ठेवायचं आपल्या दक्षिणेला राहणार आहे। पुन्हा प्रश्न विचारते बघा की महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागू नाही, उत्तर येणार याचं एमपी। लक्षात घ्या मित्रांनो, एमपीला सर्वाधिक 8 जिल्ह्याची सीमा लागणार आहे, आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं तर गोव्याला 1 जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे याची सीमा लागणार आहे। तर या प्रकार बघा आपल्या इथे बिहार जो आहे याची सीमा आपल्याला लागत नाही। हाच प्रश्न तुम्हाला बघा नागपूर शहर पोलीस 2023 ला विचारण्यात आलेला होता। तर यानुसार बघा हे तुम्हाला बेसिक माहिती कव्हर होऊ शकते। पुढे चला पुढच्या प्रश्नावर। पुढे बघा नेक्स्ट प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे, लक्षात घ्यायचा आहे का ठाणे जिल्ह्याची निर्मिती होऊन कोणत्या जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली, का पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली। बघा ठाणे जो जिल्हा विभागून कोणता म्हटलं त्यांनी, पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे। तो विचारला कोणत्या साली निर्माण झाला, ठाणे शहर पोलीस 2023 ला प्रश्न विचारलेला होता। तर बघा ठाणे मधून जर विचारलं तर पालघर आपल्या इथे निर्माण झाला आहे 2014। 2014 ला ठाणे या जिल्ह्याची निर्मिती विभागून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। आता इकडे लक्ष द्या बघा, सर्वात पहिला पॉईंट बघा, ठाणे पासून जो वेगळा झालेला जिल्हा आहे तो जिल्हा आहे पालघर, आणि पालघर निर्माण झाला लक्षात घ्या 1 ऑगस्ट 2014। 1 ऑगस्ट 2014 ला लक्षात ठेवायचं आहे पालघरची निर्मिती झालेली आहे। त्यावेळेस बघा मुख्यमंत्री होते आपले पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा पृथ्वीराज चव्हाण असताना आपल्या इथे बघा ठाणे मधून पालघरची निर्मिती झालेली आहे। आता इथे लक्षात घ्या ठाणे मध्ये तालुके विचारले तर 7, आणि पालघर मध्ये लक्षात ठेवा 8 तालुके सध्याच्या कंडिशन मध्ये पालघर मध्ये राहणार आहे। ठाणेला 7, पालघरला 8, निर्मिती आहे 1 ऑगस्ट 2014, आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, ज्यांनी पालघर जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे ठाणे पासून वेगळं होऊन, आणि ते वर्ष होतं 2014।
हाच प्रश्न तुम्हाला विचारलाय का पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे, तर लक्षात घ्या त्याचं उत्तर येणार 2014 ला जो आहे हा जिल्हा निर्माण झालेला आहे. पुढे नाशिक ग्रामीण पोलीस 2023 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेला होता तुम्हाला. बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही. आता बघा हा जो आहे ना फेमस टॉपिक तुम्हाला दिसतो. तालुके जिल्ह्याच्या सीमा तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार त्याच्या आजूबाजूला परिपूर्ण माहिती असणं तुम्हाला जरुरी आहे आणि तेच विचारलाय. बघा इथे नाशिक जिल्ह्याचा जो आहे प्रश्न विचारला आणि नाशिक ग्रामीण पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे का नाशिक जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही. ऑप्शन कडे जा. पालघर लागून आहे, ठाणे लागून आहे, जळगाव लागून आहे, नंदुरबार जो जिल्हा आहे तो लक्षात घ्या नाशिकला लागून नाही. कारण नाशिकच्या वरती जर म्हटलं बघा धुळे आणि धुळेच्या नंतर तुम्हाला नंदुरबार राहणार आहे. म्हणजे बघा इथे खाली नाशिकच्या वरती जाण तिथे धुळे आणि धुळेच्या वरता आपल्याला जिल्हा जो होता तो होता नंदुरबार. त्यामुळे बघा नंदुरबार जिल्ह्याची सीमा नाशिकला लागत नाही, तर नंदुरबार लागणार नाही. एकूण आपल्या इथे लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्याला नंदुरबार लागणार नाही. पुढे बघा नाशिक जो आहे सगळ्यांना माहित आहे एक आहे रे प्रशासकीय विभाग. कोणता म्हटलेला प्रशासकीय विभाग जो आहे आपला नाशिक राहणार आहे आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा एकूण 5 जिल्हे सध्याच्या कंडिशन मध्ये या विभागामध्ये आहेत. नाशिक प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या म्हटलं तर 5. कोणते लक्ष द्या इकडे. बघा याची ट्रिक आहे रे 5 जिल्हे कसे लक्षात ठेवायचे नाशिक वाले सांगतो. बघा पहिल्यांदा ज धू न खा. बघा ट्रिक आहे काय म्हणाला अनाज धुवून खा. मनसूर म्हणायचं काय म्हटलेला अनाज धुवून खा. वरून बघा पहिल्या नंबरला अहिल्यानगर पहिला जिल्हा, नावरून आहे तुम्हाला नाशिक, जवरून आहे तुम्हाला जळगाव, दूरून लक्षात ठेवा धुळे आणि लास्ट मध्ये न वरून राहणार आहे नंदुरबार. हे 5 जिल्हे आपल्याला या विभागामध्ये राहणार आहे. नाशिक प्रशासकीय विभाग जिल्हे आहे 5. ट्रिक होती अनाज धुवून खा, वरून अहिल्यानगर, नावरून नाशिक, जवळून जळगाव, दूरून राहणार आहे धुळे आणि लास्ट मध्ये बघा न वरून जो जिल्हा आपल्याला राहणार आहे तो आहे नंदुरबार. हे 5 जिल्हे राहणार आहे. त्यात माहित आहे की महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर जिल्हा कोणता तो आहे अहिल्यानगर. लक्षात ठेवा सर्वात मोठा जिल्हा. सर्वात मोठा जर जिल्हा तुम्हाला विचारलं कोणता आहे तो आहे अहिल्यानगर. आपल्या इथे सर्वात मोठा जिल्हा राहणार आहे अहिल्यानगर. आणि नाशिक विभागामध्ये तालुके लक्षात ठेवा एकूण महाराष्ट्रात बघा नाशिक विभागामध्ये 54 तालुके आपल्याला या प्रशासकीय विभागामध्ये आढळून येते. तो आहे नाशिक प्रशासकीय विभाग. जिल्हे आहे 5. ट्रिक होती याची अनाज धुवून खा आणि या जिल्ह्याला लक्षात घ्या नंदुरबार या जिल्ह्याची सीमा लागत नाही. हाच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. तर प्रशासकीय विभागावर सुद्धा प्रश्न पडतात तर त्या बाजून बघा या गोष्टी कव्हर करून ठेवणे तुम्हाला आवश्यक राहणार आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा 44 नंबरचा प्रश्न होता ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहे. म्हणजे बघा ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलाय ठाणे जिल्ह्यावर तुम्हाला जो आहे प्रश्न विचारला आहे का किती लगत याचे आपले राहणार आहे. लक्षात घ्या ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला असता लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला 6 जिल्हे ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत राहणार आहे. किती म्हटलं तुम्हाला 6. प्रश्न इकडे गेला बघा ठाणे जर जिल्ह्याचा विचार केला असता बघा ठाणे जिल्हा लागून आपल्याला माहित आहे किती आपले जिल्हे लागून आहे जमिनीलगत. एकूण बघा 6 जिल्हे ठाणे या जिल्ह्याच्या जमिनीलगत लागून आहे. कोणते बघा इकडे ठाणे जिल्ह्यामधून जर विचार करतो बघा पहिल्यांदा 1 ऑगस्ट 2014 या तारखेला वेगळा जिल्हा निर्माण झाला आहे तो आहे पालघर. ठाण्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. नंबर 2 ठाणे या जिल्ह्यामध्ये तालुके बघा टोटल किती आहेत 7 आणि ठाणे हा जिल्हा लक्षात घ्यायचा आहे सर्वाधिक महानगरपालिका. लक्षात ठेवा मित्रांनो बघा सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा जर तुम्हाला विचारलं तर तो जिल्हा राहणार आहे ठाणे. ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक महानगरपालिका आढळून येते आणि सर्वाधिक तुम्हाला विभाग म्हटलं कोकण किंवा मुंबई विभागामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे. जिल्हा विचारला तर ठाणे. ठाणेमध्ये तालुके आहेत 7 आणि ठाणे पासूनच बघा 1 ऑगस्ट 2014 ला एक वेगळा जिल्हा निर्माण झाला होता पालघर. लक्षात ठेवायचं आहे त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री सांगितलं आहे पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेस राहिलेले आहे. आणि ठाणे जिल्ह्याची सीमा बघा एकूण 6 जिल्ह्यांना आपल्या आजूबाजूला लागून राहणार आहे.
हाच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता का किती जिल्ह्याला त्यांची सीमा लागलेली आहे. उत्तर आहे त्याचं वालं 6. पुढे 45 नंबरचा बघा, गोंदिया पोलीस 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गोंदिया बघा, खालीलपैकी कोणता गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही. बघा इथे प्रश्न विचारला तुम्हाला, हा गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही असा कोणता तालुका आहे म्हणजे गोंदिया जिल्ह्यात नाही आहे. बघा रे, उत्तर ऑप्शन मध्ये झाला सालेकसा आहे, तिरोडा आहे, गोरेगाव आहे, कारंजा जो आहे तो गोंदिया जिल्ह्यात येणार नाही. लक्षात ठेवा, कारंजा तालुका जो आहे गोंदिया जिल्ह्यात येत नाही, याचा अर्थ आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. मग प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला, कारंजा कोणत्या इथे येणार. तर बघा, कारंजाचा जर विचार केला असता, बघा कारंजा नावाचा तालुका लक्षात घ्या मित्रांनो 2 जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचा आहे, पहिला जिल्हा आहे तुम्हाला वर्धा आणि एक आहे वाशिम. या 2 जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा कारंजा नावाचा तालुका आहे, वर्धा आणि वाशिम. त्याला आपण लक्षात ठेवतो ट्रिक सांगतो, वाव कारंजा. लक्षात द्या मित्रांनो, बघा वाव कारंजा, हा वावरून आला तुम्हाला वाशिम, या वरून आहे तुम्हाला वर्धा आणि सारखा तालुका म्हणजे कारंजा. आपण लक्षात ठेवू वाव कारंजा, लक्षात घ्यायचं. काय म्हटलं म्हणाला, वाव कारंजा. कारंजा नावाचा तालुका तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये आढळून येते, एक आहे वर्धा आणि एक आहे वाशिम. इथे कारंजा गोंदिया जिल्ह्यामध्ये येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. कारंजा नावाचा तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये राहणार नाही. तो 2 जिल्ह्यामध्ये आहे, वर्धा आणि वाशिम या 2 जिल्ह्यात तो राहणार आहे. नेक्स्ट बघा, 46 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, हा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. राज्याला, आता मी थोड्यापैकी बोललो तुम्हाला सर्वाधिक कोणाला आणि सर्वात कमी कोणाला विचारते. बघा इथे सर्वाधिक कोणाला लागून आहे, छत्तीसगड आहे का नाही, तेलंगणा नाही, एमपी मध्य प्रदेशला आपली सर्वाधिक सीमा लागते. लक्षात ठेवा 8 जिल्हे जे आहे ते मध्य प्रदेशला आपले लागून राहणार आहे. किती म्हटलं मला, 8. लक्षात ठेवा 8 जिल्हे मध्य प्रदेशला सर्वाधिक लागते, सर्वाधिक. आणि जर तुम्हाला विचारलं बघा सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा एकमेव राज्य म्हणजे गोवा. गोव्याला आपली सर्वात कमी सीमा लागणार आहे. सर्वाधिक एमपी 8 जिल्हे, सर्वात कमी लक्षात घ्या गोवा, एकच जिल्हा गोव्याला लागणार आहे. कर्नाटकला 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटक लागते, तेलंगणा 4 आणि छत्तीसगडला 2, गडचिरोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्याची सीमा आपल्या छत्तीसगडला लागणार आहे. छत्तीसगड 2, तेलंगणा 4, एमपीचे 8, कर्नाटक 7. सर्वाधिक म्हटलं तर एमपी 8 जिल्हे आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं मित्रांनो तर लक्षात घ्या गोव्याला एकच जो आहे जिल्हा लागणार आहे तो आहे सिंधुदुर्ग. पुढे बघा, एमपीला 8 जिल्हे लागते, मग 8 कोणते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक सांग तुम्हाला, बघा ट्रिकने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का ते जिल्हे कशा प्रकारे लक्षात राहणार. ट्रिक बघा, नंदू जब, बघा नंदू जब, अमर नाग भगा. लक्षात घ्या मित्रांनो, याची ट्रिक आहे बघा तुम्हाला, नंदू जब अमर नाग भगा क्रमाने चालू आहे, लक्षात घ्यायचं आहे. काय म्हटलेलं, नंदू जब अमर नाग भगा. बघा न वरून नंदुरबार, त्याच्यानंतर आहे धुवरून आहे धुळे, जवरून लक्षात ठेवा तुम्हाला जळगाव, जवरून जर म्हटलं तुम्हाला जळगाव. ब वरून लक्षात घ्यायचं मित्रांनो आपल्याला येणारा बुलढाणा. अमर वरून आपल्यासाठी राहणार जो आहे तो आहे अमरावती, अमरावती नावाचा अमर वरून राहणार आहे. नाग वरून लक्षात घ्यायचं आहे नागपूर. भ वरून लक्षात घ्या आपल्याला भंडारा आणि लास्ट मध्ये बघा गो वरून राहणार जो आहे तो आहे गोंदिया. या प्रकार बघा हे 8 जिल्ह्याची सीमा आपल्याला एमपीला लागणार आहे जे सर्वाधिक आहे. आणि कोणते विचारते, कधी कधी काय तुम्हाला प्रश्न विचारला जाते का खालीलपैकी एमपीला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते, कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही, अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला ते प्रश्न तुम्हाला इझिली टॅकल करता येते. ट्रिक उद्याची नंदू जब अमर नाग भगा. रिपीट म्हणा, काय म्हणलेला, नंदू जब अमर नाग भगा. नंदूवरून नंदुरबार, ध वरून आहे धुळे, ज वरून आहे जळगाव, ब वरून आहे बुलढाणा, अमर वरून अमरावती, नाग वरून नागपूर, भ वरून भंडारा आणि लास्ट वरून लक्षात ठेवा ग वरून जो जिल्हा आहे तो आहे गोंदिया. या प्रकारे बघा 8 जिल्ह्याची सीमा सर्वाधिक एमपीला लागणार आहे आणि सर्वात कमी जर म्हटलं तुम्हाला गोवा. याच्या आधारित जर कुठेही प्रश्न बनला अशा स्वरूपाचा तर तुमचा तो इझिली कव्हर होऊ शकते. पुढे बघा 47 नंबरचा प्रश्न कोल्हापूर पोलीस 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्ष द्या प्रश्न काय आहे,
कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे ते बघा. आता प्रश्न विचारला आहे कोणत्या राज्याची आणि कोणाला म्हटलेला कोल्हापूर जिल्ह्यास कोणत्या राज्याची सीमा आहे. कोल्हापूर पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. पहिली गोष्ट आंध्र प्रदेश जो आहे तो महाराष्ट्र राज्याला लागत नाहीत. आंध्र प्रदेश तुमचा ऑप्शन पहिलेच कट होणार. पुढे बघा छत्तीसगडला मी सांगितलं आहे दोनच जिल्हे लागते मित्रांनो. त्यामध्ये आहे गंगो. काय म्हटलेला गंगो. पहिला होता गडचिरोली आणि दुसरा जो जिल्हा राहणार तो आपला राहते गोंदिया. हे दोनच जिल्हे तिथे लागून राहणार आहे गडचिरोली आणि गोंदिया. पहिला होता गडचिरोली दुसरा आहे गोंदिया. एमपीला आता मागच्याच आपण प्रश्नामध्ये बघितलाय की एमपीला एकूण 8 जिल्ह्याची सीमा लागतात. त्याची ट्रिक सांगितली होती नंदू जप अमर नाग भगा. लक्षात ठेवा त्यामध्ये आपल्याला कोल्हापूर येत नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर 1 नाही 3 नाही 4 नाही. याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2 कर्नाटक. आणि कर्नाटक राज्याला कोल्हापूर जिल्ह्याची सीमा लागली आहे. इकडे लक्ष द्या बघा. कर्नाटकचा विचार केला असता बघा कर्नाटकला एकूण 7 जिल्ह्याची सीमा लागतात. कर्नाटक राज्याला महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्याची सीमा लागणार आहे. आणि 7 कोणते सांगतो तुम्हाला बघा. याची ट्रिक लक्षात घ्या रे बघा. बघा पहिल्यांदा ट्रिक सांगतो. ट्रिक आहे सिंधू कोल्ह्याला सांग. बघा 3 आहे. सिंधू कोल्ह्याला सांग 16 उसाला आण. लक्षात ठेवायचं आहे 16 उसाला आण. बघा मी काय म्हटलेला सिंधू कोल्ह्याला सांग 16 उसाला आण. तर बघा सिंधूवरून पहिला जो जिल्हा राहणार आहे तो आहे सिंधुदुर्ग. कोल्हावरून लक्षात ठेवा कोल्हापूर. सांग वरून लक्षात ठेवायचं आहे सांगली. सोलापूर वरून लक्षात ठेवा मित्र सोलावरून येणार आहे तुम्हाला सोलापूर. ऊस वरून लक्षात घ्या मित्रांनो तो राहणार आहे उस्मानाबाद. ला वरून जो राहणार आहे तो आहे लातूर. आणि या 9 वरून शेवटी जो जिल्हा येणार आहे तो आहे नांदेड. या 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहे. हे प्रश्न खूप वेळा आलेले. एमपीसी सारखे आयोग सुद्धा याच्यावर प्रश्न विचारून टाकलेला आहे की किती जिल्हे लागले आहे कुठे लागलेले आहे. पोलीस भरतीला सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जिल्ह्याला किंवा राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागतात किंवा कोणत्या राज्याला कोणते कोणते जिल्हे लागतात. त्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला चांगल्या लेवलला बनू शकते. लक्षात ठेवा असे प्रश्न टॅकल करताना तुम्हाला ट्रिक सहित माहित पाहिजे. तर बघा इकडे ट्रिक होती. आता सांगतो पुन्हा सिंधू कोल्ह्याला सांग 16 उसाला आण. बघा पुन्हा काय सांगताय सिंधू कोल्ह्याला सांग 16 उसाला आण. सिंधूवरून सिंधुदुर्ग. कोल्हावरून कोल्हापूर. सांगवरून आहे सांगली. सोलावरून आहे सोलापूर. ऊसवरून लक्षात घ्या उस्मानाबाद. लावरून आहे लातूर. आणि नावरून लक्षात ठेवा शेवटचं आहे नांदेड. या प्रकारे बघा 7 जिल्ह्याची सीमा आपल्या कर्नाटकला लागून आहे. छत्तीसगडला 2 एमपीला 8. आणि एमपीची ट्रिक आता सांगितली होती नंदू जप अमर नाग भगा. ट्रिक होती याची म्हटलेला नंदू जप अमर नाग भगा. आता प्रश्न विचारला होता का कोल्हापूर या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. उत्तर येणार मित्रांनो कर्नाटक. कर्नाटक येणार आहे. हे 7 जिल्हे आपल्या कर्नाटकला लागून आहे. क्लिअर आहे. ओके चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट प्रश्न कोणता आहे. पुढचा प्रश्न बघा 48 नंबरचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही. कर्नाटकला लागून नाही असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. बघा छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आला आणि हा बघा 10 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर आयएमपी आहे. तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून राहणार नाही. मी आता मागच्याच लेक्चर किंवा मागच्याच प्रश्नामध्ये आपण बोललेलो बघा कोणते कोणते जिल्हे राहणार आहे. बघा रे कर्नाटकला मी आता सांगितलं कर्नाटक या राज्याला आपल्याला बघा मित्रांनो 7 जिल्ह्याची सीमा लागतात. ट्रिक सुद्धा मी सांगितली आहे. 7 जिल्ह्याची ट्रिक कोणती राहणार आहे लक्षात द्या. पहिल्यांदा ते होती सिंधू कोल्ह्याला सांग 16 उसाला. लक्षात घ्या 16 उसाला आण. लक्षात घ्यायचं आहे. सिंधूवरून सिंधुदुर्ग. कोल्हावरून कोल्हापूर. सांगवरून सांगली. सोलावरून आहे सोलापूर. ऊसवरून उस्मानाबाद. लावरून लातूर. आणि लास्ट मध्ये आण वरून आहे नांदेड. याचा अर्थ बघा सोलापूर आहे सांगली आहे. उस्मानाबादचा जाता धाराशिव झालेला आहे धाराशिव सुद्धा आहे. परभणी या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही. पुण्याचं उत्तर येते बघा
परभणी ट्रिक आता सांगितले आहे, सिंधू कोल्याला सांग 16 उसाला आण. हा प्रश्न बघा मागच्या आपल्या क्वेश्चन मध्ये आपण याला बघा कव्हर करण्याचा डिटेल मध्ये प्रयत्न केलेला होता, तर त्यामुळे तो प्रश्न तुम्हाला तिथे सॉल्व्ह होऊन जाते. नेक्स्ट बघा 49 नंबरचा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला आहे बघा, परभणी पोलीस 2023 ला आलेला आहे. प्रश्न बघा, परभणी जिल्ह्यात किती तालुके आहे? याचं उत्तर येणार तुम्हाला 9 तालुके परभणी मध्ये राहणार आहे. फक्त एकच जिल्हा आहे का? नाही. बघा महाराष्ट्रामध्ये असे 3 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला 9 तालुके राहणार आहे. कोणते? लक्षात घ्यायची ट्रिक सांगतो तुम्हाला बघा. 9 तालुके वाले लक्षात ठेवा. कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवणार ते आहे औ एक शब्द लक्षात ठेवा औरप. और वरून आहे औरंगाबाद, ज्याचं नाव बदलण्यात झालं आहे छत्रपती संभाजीनगर. र वरून आहे बघा रत्नागिरी आणि प वरून लक्षात घ्यायचं आहे परभणी. हे 3 जिल्हे असे आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सारखे तालुके राहणार आहे. औरप औरंगाबाद, रत्नागिरी, परभणी. औरंगाबाद मध्ये म्हणजे 9, रत्नागिरीमध्ये 9 आणि परभणीमध्ये 9. या प्रकारे बघा 9 तालुके आपल्या इथे औरप म्हणून लक्षात ठेवायचे आहे. 3 जिल्ह्यामध्ये राहणार आहे. औरंगाबाद ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि परभणी तिन्ही ठिकाणी बघा 9 तालुके राहणार आहे. पुढे बघा 7 ठाणेमध्ये आता सांगितलं तुम्हाला, ठाणेमध्ये होते 7. पुढे आहे बघा 8 तालुके वाले कोणते राहणार आहे? याची ट्रिक आहे बघा. 8 तालुके वाले कसे तुम्ही लक्षात ठेवणार? 8 तालुके कुठे कुठे राहणार आहे? ट्रिक सांगतो बघा. पहिल्यांदा वर्धा, गोंदिया, पाशी, जाऊ. लक्षात ठेवा हे जी ट्रिक आहे तुम्हाला बघा काय म्हटलेला, वर्धा, गोंदिया, पाशी, जाऊ. पुन्हा सांगतो बघा काय म्हटलं मला, वर्धा, गोंदिया, पाशी, जाऊ. वर्धेमध्ये तालुके किती रे? 8. गोंदियामध्ये 8. पाऊर्णाला पालघर, पालघर मध्ये सुद्धा तालुके आहे 8. सी वरून आहे बघा सिंधुदुर्ग, ज्यामध्ये सुद्धा आपल्याला तालुके राहणार आहे 8. ज्यावरून बघायचं आहे जालना आणि जालना मध्ये सुद्धा तालुके राहणार आहे 8. आणि शेवटी बघा उस्मानाबाद, ज्याचं नाव झालं आता धाराशिव. या उस्मानाबाद किंवा धाराशिव मध्ये लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला माहित आहे तालुक्यांची संख्या राहणार आहे ती आहे म्हटलेला 8. आणि 8 वाले बघा तुम्ही जर विचार केला तर एकूण 6 असे जिल्हे आहे महाराष्ट्रात ज्यामध्ये तालुक्याची संख्या 8 आहे. आणि ते कोणते ते बघा ट्रिक बघायची. वर्धा, गोंदिया, पाशी, जाऊ. काय म्हटलं मी तुम्हाला? वर्धा, गोंदिया, पाशी, जाऊ. ते म्हटलं तर 8. औरप वाले म्हटलं तर 9. आणि औरप मध्ये बघा पहिल्यांदा औरंगाबाद, रत्नागिरी, परभणी. पहिला जिल्हा आहे औरंगाबाद, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे परभणी. तालुके होते 9. आणि प्रश्न विचारला परभणी पोलीस 2023 मला बघा, परभणी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? त्याचं उत्तर येणार 9. औरप औरंगाबाद, रत्नागिरी आणि परभणी. आणि 8 वाले सुद्धा मी तुम्हाला सांगितलं बघा वर्धा, गोंदिया, पाशी, जाऊ. वर्धावरून वर्धा, गोंदियावरून गोंदिया, पावरून पालघर, सी वरून सिंधुदुर्ग, जावरून आपल्याला जालना आणि लास्ट मध्ये बघा उ वरून उस्मानाबाद किंवा धाराशिव नावाचा तालुका जो आहे जिल्हा आहे त्यामध्ये बघा 8 तालुके राहणार आहे. हा प्रश्न तुम्हाला बघा परभणीला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा 50 नंबरचा प्रश्न पालघर पोलीस 2023 ला विचारला मित्रांनो, बघून घ्या. प्रश्न काय वाचा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्याने विचारलाय बघा काय म्हटलेला, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेला अस्तित्वात आला? पहिले तर बघा वर्ष माहिती आहे सगळ्यांना 2014. आता मागे 2-3 प्रश्नाच्या अगोदरच आपण याला डिटेल मध्ये कव्हर केलेला आहे. वर्ष आहे 2014. याचा अर्थ बघा हा ऑप्शन येणार नाही, हा सुद्धा येणार नाही. 2 ऑप्शन कटलेले आहे. पहिले बघा 1 ऑगस्ट 2014 आणि 15 ऑगस्ट 2014. तर 15 ऑगस्ट नाही मित्रांनो, 1 ऑगस्ट 2014 ला ठाणे या जिल्ह्याची विभागणी होऊन पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे. 1 ऑगस्ट 2014. तत्कालीन मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. आणि यावेळेस बघा 1 ऑगस्ट 2014 ला पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. हा सिंपल प्रश्न मागे सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे. पालघर पोलीसला हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तर सिंपल मध्ये सुद्धा खूप काही कठीण नाही आहे. पुढे नांदेड पोलीस 2023 ला प्रश्न आला आणि चांगला प्रश्न आहे बघा, थोडासा जो आहे मस्तपैकी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. बघा रे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किलोमीटर असून भारताच्या रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. आता बघा पहिल्यांदा ऑप्शन कडे जात जर आपण इथं बघा 7.96 नाही, 8.36 नाही, 9.36 इथे आहे, 9.36 इथे आहे. इथे बघा 3,07,713,
आणि 3,05,000 5,000 नाही, उत्तर येणार 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताच्या 9.36%. जर कधी बघा तुम्हाला सिमिलॅरिटी ऑप्शन मध्ये चेक करायचे मित्रांनो, जर सारखे किंवा क्लोज ऑप्शन जर तुम्हाला दिसत असेल तर समजून जाता दोन पैकी एक उत्तर राहू शकते, तेव्हाच तो तुम्हाला बघा इथे फसवण्याचा प्रयत्न करते. बघा 9.36 आणि 9.36 सिमिलॅरिटी आहे का, तुम्हाला क्लोज ऑप्शन देण्याचा प्रयत्न करते आणि क्लोज ऑप्शन आपल्याला इंडिकेट करतात की उत्तर यापैकी एक राहणार आहे. क्षेत्रफळ बघा आपण बघून घेऊ. पहिले बघा महाराष्ट्राचा क्षेत्रफळ जर विचार केला असतात, बघा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ राहणार आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर, जे बघा भारताच्या 9.36%. भारताच्या जर म्हटलं म्हणाला 9.36% क्षेत्रफळ याने व्यापलेलं आहे. मग भारताचे किती आहेत बघा, भारताचे आहे 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे आपल्या भारताचं क्षेत्रफळ राहणार आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ राहणार आहे. पुढे बघा महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक आहे. लक्षात घ्यायचं आहे आपला जो आहे तिसरा क्रमांक राहणार आहे. 3 कोणते बघून घ्या मित्रांनो. पहिलं जे राज्य आहे ते आहे राजस्थान, दुसरं जे आहे ते आहे एमपी आणि तिसरं जे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र, जो आपला तिसरा क्रमांक यामध्ये राहणार आहे. सर्वाधिक राजस्थान, दुसरं एमपी, तिसरं महाराष्ट्र आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं का कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे, लक्षात घ्या गोवा या राज्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी राहणार आहे. लक्षात इकडे बघा क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर, भारताच्या 9.36%. भारत बघा 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ राहणार आहे. क्षेत्रफळात महाराष्ट्र आहे तिसरा. 3 कोणते बघून घ्या. पहिलं राज्य राजस्थान, दुसरा आहे एमपी, तिसरा आहे महाराष्ट्र आणि इथे बघा सर्वात कमी जर क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं आहे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे, ते राज्य होतं गोवा. गोव्याचं सर्वात कमी आपल्याला क्षेत्रफळ राहणार आहे. नांदेड पोलीसला हा प्रश्न होता, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आणि किती टक्के आहे. क्षेत्रफळ होतं आपलं 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताच्या 9.36%, जे ऑप्शन नंबर आहे एक नंबरचं तुमचं ऑप्शन इथे बरोबर येणार. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा 52 नंबरचा प्रश्न अतिशय सिंपल, याला खूप काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. बघा रे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोजी झाली, सगळ्यांना माहित आहे 1 मे 1960. इथे बघा 1960, 47, 50, 26 जानेवारी तर नाही, उत्तर येणार ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. कारण बघा महाराष्ट्राची निर्मिती झाली कधी म्हटलं तर 1 मे 1960 ला आपलं राज्य निर्माण झालेलं आहे. ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. तारीख होती म्हटलेला 1 मे 1960. सुरुवातीला बघा महाराष्ट्रात 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग जे आहे स्टार्टिंगला होते. लक्षात ठेवा 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग आपल्या इथे राहणार आहे. जिल्हे होते 26, प्रशासकीय विभाग 4. आता बघा सध्या महाराष्ट्रात बघा मित्रांनो 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग जे आहे सध्याच्या कंडिशनला आपल्या जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे. 36 जिल्हे आणि काय म्हटलेला 6 प्रशासकीय विभाग. सध्या आहे 36, सुरुवातीला 26, आता आहे 36, इकडे होते 4, आता आहे 6. निर्माण झाला आपला 1 मे 1960 ला आपलं राज्य निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र. पुढे बघा एक तारीख आहे रे 1 नोव्हेंबर 1956. या तारखेला लक्षात घ्या मुंबई या द्विभाषिक राज्याची, मुंबई लक्षात घ्या काय म्हटलेला द्विभाषिक राज्याची जी आहे निर्मिती झालेली होती. ते तारीख होती लक्षात घ्या 1 नोव्हेंबर 1956. मुंबई हे द्विभाषिक राज्य निर्माण झालेलं आहे आणि मुंबई पासूनच पुढे बघा 1 मे 1960 ला एक राज्य निर्माण झालं महाराष्ट्र आणि याच राज्यापासून किंवा मुंबई पासूनच पुन्हा बघा दुसरं राज्य निर्माण झालं आहे गुजरात. म्हणजे मुंबईचे आपले 2 राज्य राहणार आहे. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि गुजरात 1 मे 1960 ला निर्माण झालेला आहे. ऑप्शन थोडे बड्यापैकी सजवले बघा. इथं ऑप्शन नंबर आहे 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं तुमचं उत्तर राहणार आहे का महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झालेली आहे. ऑप्शनला नसलेल्या कारणाने आपल्याला ऑप्शन नंबर 4 कडे जावं लागणार आहे.
पुढे बघा, धुळे पोलीस 2023 ला प्रश्न विचारलाय मित्रांनो. धुळेमध्ये बघून घ्या प्रश्न काय होता. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता. तुम्ही बघा एक गोष्ट ऑब्झर्व करत असेल का, तालुक्याची संख्या आणि आजूबाजूला कोणत्या जिल्ह्यांना राज्यांना कोणते जिल्हे लागतात यावर जास्त प्रश्न दिसत आहे. तालुके तुम्ही पहिले कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं का, तालुके तुम्हाला चांगल्या लेवलला करून ठेवणं आवश्यक आहे, त्यावर प्रश्न विचारते. म्हणून लक्षात घ्या, सर्वात कमी तालुक्यांची संख्या तुम्हाला विचारली आहे. याची एक ट्रिक सांगितली तुम्हाला बघा. ती ट्रिक होती MDH. वरून सांगितलं तर मुंबई उपनगर, त्यानंतर आहे धुळे, त्यानंतर आहे हिंगोली. याची ट्रिक होती आपली MDH आणि संख्या होती बघा 3, 4, 5. ऑप्शन कडे चला बघा. मुंबई उपनगर आहे का. मुंबई उपनगर नाही आहे, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही. याचा अर्थ धुळे आहे का. बघा धुळे ऑप्शन नंबर 1 ला आहे. याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता, तो राहणार धुळे. 4 तालुके आपल्याला धुळेमध्ये राहणार आहे. बघा रे, याची ट्रिक होती MDH. काय म्हटलं म्हणाला, MDH. मुंबई उपनगर 3, धुळे 4, हिंगोली 5. सर्वाधिक विचारला लक्षात घ्या तुम्हाला. सर्वाधिक मध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते सांगितलं आहे नाय. कोणता नाय. नावरून आहे नांदेड आणि य वरून लक्षात ठेवा आपल्याला यवतमाळ. नांदेड आणि यवतमाळ मध्ये सर्वाधिक तालुके राहणार आहे. तालुक्याची संख्या आहे 16. नांदेड आणि यवतमाळ. एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात एकही तालुका आढळत नाही, मुंबई शहर. मुंबई शहर महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात एकही तालुका आढळत नाही, तो होता लक्षात घ्यायचा आहे मुंबई शहर. मुंबई शहर मध्ये एकही तालुका आढळणार नाही आहे. काही प्रश्नाच्या उत्तर सांगितलं. 9 वाले मी तुम्हाला सांगितलं आहे 9 किती ठिकाणी आहे, 3 ठिकाणी राहणार आहे. त्याची ट्रिक होती औ र प. आणि 8 वाले सुद्धा सांगितले होते बघा, वर्धा, गोंदिया, त्यानंतर आहे पा सी जा उ. याची 8 वाली ट्रिक बघा. वर्धा, गोंदिया, पाशी जाऊ म्हटलं तर 8, औरप म्हटलं तर 9, नाय वाले म्हटलं तुम्हाला तर 16. नांदेड आणि यवतमाळ 16 तालुके राहणार आहे. आणि सर्वात तुम्ही बघा MDH 3, 4, 5. मुंबई उपनगर, धुळे आणि हिंगोली लक्षात ठेवायचं आहे. या 3 ठिकाणी MDH राहणार आहे. सर्वात कमी मुंबई शहर. मुंबई शहर मध्ये लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सर्वात कमी जे तालुके राहणार आहे किंवा एकही तालुका जे आपला राहणार नाही तो म्हणजे मुंबई शहर. 0 म्हणजे एकही तालुका या जिल्ह्यामध्ये आढळणार नाही. आणि सर्वात कमी बघा धुळेमध्ये आपल्याला तालुके राहणार आहे. हाच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. पुढे चला. 54. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता. लक्ष द्या इकडे बघा. औरंगाबाद ज्याचं नाव बदलून आता झालं आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने बघा रे सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता. हा प्रश्न कठीण स्वरूपाचा बनतो. याला कव्हर करताना लक्ष द्या, पहिल्यांदा माहित पाहिजे. पहिल्यांदा बघा छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग राहणार आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये. आणि या प्रशासकीय विभागात आपल्याला बघा 8 जिल्हे बघायला मिळतात. जिल्हे जर म्हटलं तुम्हाला 8 आणि तालुके लक्षात घ्या. तालुके जर विचारलं तुम्हाला तर या विभागामध्ये एकूण 76 तालुके जे आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये आढळतात. जिल्हे 8, तालुके आहेत 76. आता पुढे बघा जिल्हे कोणते याची ट्रिक आहे बघा. एक बी ना औ जा उ ला पा ही. बघा याची ट्रिक बनली बिना औजा उला पाई. बरोबर सांगा काय पडलेला, बिना औजा उला पाई. बी वरून आहे बीड, नावरून आहे नांदेड, औरून बघा औरंगाबाद. आता नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. जावरून आहे जालना, वरून लक्षात ठेवा उस्मानाबाद. वरून जर म्हटलेला उस्मानाबाद. लावरून लक्षात ठेवायचं आहे लातूर. प वरून जो राहणार आहे तो राहणार परभणी. आणि ही वरून जो आपल्याला शेवटी राहणार आहे तो आहे हिंगोली. या प्रकार बघा 8 जिल्हे या छत्रपती संभाजीनगर आपल्याला विभागामध्ये आढळतात. 8 जिल्ह्याची ट्रिक होती बिना औजा उला पाई. लक्ष द्या सगळे काय म्हटलंय ना, बिना औजा उला पाई. बी वरून बीड, नावरून नांदेड, औरून औरंगाबाद, जावरून आहे जालना, वरून उस्मानाबाद, लावरून आहे लातूर, पवरून आहे परभणी आणि लास्ट बघा ही वरून आपल्याला जो जिल्हा येणार आहे तो आहे हिंगोली. आता
प्रश्नात जर तुम्ही केअरफुली बघा तर प्रश्न बघा, त्याने विचारलाय सर्वात मोठा आणि सर्वात लहान, हा कठीण म्हणते. तर पहिले तर 8 जिल्हे कोणते, 8 जिल्ह्यात सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोणता. आपली ट्रिक जी आपण बनवली लक्षात घ्या मित्रांनो, हा क्षेत्रफळाचा उतरता क्रम आहे, सर्वात मोठ्यापासून सर्वात लहानकडे. मग इथे बघा, सर्वात मोठा जो आपला जिल्हा राहणार आहे तो राहणार बीड, आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारला तो राहणार हिंगोली. याचा अर्थ बघा, सर्वात मोठा आणि सर्वात लहान जर म्हटलं तर बीड आणि हिंगोली आपल्याला ऑप्शनला पाहिजे. बघा, बीड आणि हिंगोली, ऑप्शन नंबर 2 हेच आपलं उत्तर राहणार आहे. का औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता. सर्वात मोठा बीड, सर्वात लहान हिंगोली, एकूण जिल्हे 8, तालुके विचारले तर 76, आणि ट्रिक होती बिना औजा उला पाई. क्लिअर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, 55 नंबरचा. प्रश्न बघा, कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे. बघा इथे, कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे. आता सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये येणार 8 जिल्हे सर्वाधिक राहणार आहे. ट्रिक आता सांगितली होती बिना औजा उला पाई. सर्वात मोठा बीड, सर्वात लहान हिंगोली, छत्रपती संभाजीनगर 8, अमरावतीमध्ये 5, नागपूरमध्ये 6, पुणे मध्ये 5. बघा, छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक आहे 8. कोकणमध्ये जा, कोकणमध्ये जिल्हे येणार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 7, आणि एकच आपला राहिला तो राहिलाय नाशिक. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे येणार आहे 5. म्हणजे बघा, सर्वाधिक म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर, कोकणमध्ये 7, नागपूरमध्ये 6, उरले 3 विभाग जो आहे त्यात आहे पुणे, अमरावती आणि नाशिक. या तिन्ही ठिकाणी बघा 5-5 जिल्हे राहणार आहेत. पुणे, नाशिक आणि अमरावती जिल्हे राहणार 5-5-5. औरंगाबाद मध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर म्हणून त्याला आपण 8, कोकण 7, आणि नागपूरमध्ये 6 जिल्हे जे आहे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये राहणार आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, 56 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तो बघा. गडचिरोली पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही. आता बघा, यांनी विदर्भात म्हटलेला आहे. ऑप्शन कडे झाला भंडारा, गोंदिया, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. सरळ आहे, सिंपल आहे. छत्रपती संभाजीनगर जो आहे तो लक्षात घ्या विदर्भात येणार नाही. हा मराठवाड्याचा भाग आहे, विदर्भात येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा, विदर्भात आलं तर लक्षात घ्या मित्रांनो, विदर्भामध्ये आपल्याला एकूण 11 जिल्हे जे आहे, किती म्हटलेला 11, आणि प्रशासकीय विभागाचे 2, नागपूर आणि अमरावती. नागपूरमध्ये लक्षात घ्या जिल्हे आपल्याला 5, अमरावतीमध्ये आहे नागपूरमध्ये आपल्याला 6, अमरावतीमध्ये 5, 6 आणि 5 11 जिल्हे जे आपल्याला विदर्भामध्ये आढळतात. नागपूर प्रशासकीय विभागात 6, अमरावती प्रशासकीय विभागात 5. याची ट्रिक सांगितली तुम्हाला बघा, भ गो वा नाच ग. लक्षात ठेवा, ट्रिक आहे भगो वा नाच ग. भ वरून भंडारा, गो वरून आहे गोंदिया, व वरून आहे वर्धा, ना वरून आहे तुम्हाला नागपूर, च वरून लक्षात ठेवा चंद्रपूर, आणि लास्ट मध्ये बघा गडचिरोली जो आहे शेवटचा आपल्याला राहणार आहे गडचिरोली. भगोवा नाचग ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. भगोवा नाचग अमरावतीमध्ये, आपल्या नागपूरमध्ये. अमरावतीमध्ये बघा ट्रिक याची या बा वा. लक्षात घ्यायची या बा वा. इथे वाय वरून पहिला आला यवतमाळ, त्यानंतर ए वरून आहे आपल्याला अमरावती, बी वरून लक्षात ठेवा बुलढाणा, या ए वरून येणार आहे अकोला, आणि लास्ट मध्ये बघा वा वरून जो आपल्याला राहणार आहे तो आहे वाशिम. तर हे 5 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो अमरावती प्रशासकीय विभाग मध्ये येणार आहे. या बा वा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम. आणि जर तुम्हाला नागपूरमध्ये विचारलं तर 6 जिल्हे नागपूरमध्ये येणार आहे. भ गो वा नाच ग. 6 आणि 5 11 जिल्हे जे आपल्याला विदर्भात येतात. आणि विदर्भ लक्षात ठेवायचा आहे, सर्वात मोठा प्रादेशिक विभाग जर तुम्हाला विचारला तो आहे विदर्भ. सर्वात लहान खानदेश. खानदेश मध्ये बघा तुम्हाला 3 जिल्हे येणार, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. 3च जिल्हे आपल्याला खानदेश मध्ये येते. तर सर्वात मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ, सर्वात लहान खानदेश. विदर्भात जिल्हे 11, प्रशासकीय विभाग म्हटलं तर 2, नागपूर आणि अमरावती. नागपूर जिल्हे 6, इकडे आहे 5.
आणि टोटल 11 जिल्हे जे आपल्याला विदर्भामध्ये येणार आहे, ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा विदर्भामध्ये येणार नाही. क्लिअर आहे? पुढे बघा. नेक्स्ट 57 नंबरचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे बघा. हा प्रश्न महत्वाचा आहे बघा. वर्धा पोलीसला आलेला आहे. अतिशय कठीण स्वरूपाच्या प्रश्नापैकी एक राहणार आहे. प्रश्न होता, महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. सारख्या नावाचे तालुके यांच्या आपल्याला जोड्या लावायचा आहे. जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. पुढे बघा रे. खेड, पुणे आणि रत्नागिरी. कर्ज बघा, तुम्हाला सांगतो, तुम्हाला अहमद आणि राय यांनी घेतलाय कर्ज. यू म्हटलं तुम्हाला कडम. आणि अमर आशिक मध्ये बघा नांदगाव जे आहे नाशिक आणि अमरावती मध्ये राहणार आहे. लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो बघा इकडे. हा जो प्रश्न बघा, सारख्या नावाची तालुके, याच्यावर प्रश्न आलेला आहे. सारख्या नावाची तालुके जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते तुम्हाला कव्हर करायचं आहे. बघा लक्षात इथे पहिल्यांदा सर्वात पहिले ट्रिक नुसार जाऊ. कसे लक्षात ठेवणार बघा. पहिल्यांदा सर्वात पहिले आहे वाव कारंजा. पहिल्या नंबर लक्षात द्या. वाव कारंजा, पाव सेलू. त्यानंतर आहे बीपी वाळली शिरूरची. बघा बीपी जर म्हटलं म्हणाला शिरूर, बीपी वाळली कोणाची म्हटलं तर शिरूरची. 3 झाले बघा. वाव कारंजा पाव सेलू. वाव कारंजा पाव सेलू. बीपी वाळली शिरूरची. पुढे बघा पूर. पूर आला खेड्यात. काय म्हटलं म्हणाला? पूर आला खेड्यात. लक्षात द्या. पुणे आणि रत्नागिरीमध्ये खेड तालुका राहणार आहे. पूर आला खेड्यात. पुढे बघा अहमद आणि राय, 2 व्यक्ती आहे. कोणत्या वेळेला? अहमद आणि राय या दोघांनी घेतलाय कर्ज. म्हणून बघा कर्जत नावाचा तालुका अहमदनगर आणि रायगड मध्ये राहणार आहे. कर्जत. 5 बघा. पहिल्यांदा सर्वात पहिले वाव कारंजा. वाशिम आणि वर्धा मध्ये कारंजा नावाचा तालुका आहे. वाशिम आणि वर्धा कारंजा. पाव सेलू. परभणी आणि वर्धा मध्ये आपल्याला राहणार आहे सेलू. वाव कारंजा पाव सेलू. पुढे बघा बीपी वाढली शिरूरची. बी वरून आहे बीड, पी वरून आहे पुणे, बीपी वाढली शिरूरची. पूर आला खेड्यात. पुणे आणि रत्नागिरी म्हटलं तर खेड लक्षात ठेवायचं आहे. अहमद आणि रायने घेतलं कर्ज. लक्षात ठेवा अहमद आणि राय यांनी काय घेतलाय? कर्ज. पुढे बघा यू. वाय आणि यू मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो कडंबा नावाचा तालुका आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद. यवतमाळ आणि उस्मानाबाद मध्ये कडम नावाचा तालुका आपल्याला 2 जिल्ह्यात राहणार आहे. पहिला होता यवतमाळ, दुसरा आहे उस्मानाबाद. तालुका होता कडम. आणि इथे लक्षात ठेवा एक राहिला आपला नांदगाव. तो आहे अमर आशिक नांद. बघा इथे काय म्हटलेला? अमर आशिक नांद. अमर वरून आहे अमरावती, आशिक वरून नाशिक आणि नांद वरून राहणार आहे नांदगाव. हे काही तुम्हाला बघा सारख्या नावाची तालुके राहणार आहे. एमपीएससी ला खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आणि पोलीस भरती बघा वर्धा पोलीस 2023 ला प्रश्न तुम्हाला विचारलेला होता की सारख्या नावाची तालुके. ट्रिकने बघा मी सांगतो पहिल्यांदा बरोबराचा. वाव कारंजा पाव सेलू. बीपी वाढली शिरूरची. बीपी जर कोणाची वाढली? शिरूरची. पुराला खेड्यात. अहमद आणि रायने घेतलं कर्ज. यू कडम. आणि लास्ट मध्ये बघा अमर आशिक नांद. नांदवरून तुम्हाला नांदगाव नावाचा तालुका जो आहे या जिल्ह्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे बघा अशा स्वरूपाचा जर प्रश्न तुम्हाला आला हा प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे बघा हा प्रश्न आयएमपी आहे. याला जो आहे तुम्ही निग्लेक्ट करू नका. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा 58 नंबरचा प्रश्न तुम्हाला आहे रे. हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही. बघा इथे विचारलाय नाही. बुलढाणा पोलीस 2023 ला प्रश्न आलाय खालीलपैकी कोणता जो आहे बुलढाणा जिल्ह्यातला तालुका नाही? संग्रामपूर आहे, सिंदखेड आहे, देऊळगाव राजा आहे, पिंपळगाव राजा असा तालुका नाहीये. त्याचा ऑप्शन नंबर येते 2. पिंपळगाव राजा नावाचा तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहणार नाही. ऑप्शन नंबर 2 येणार आहे. बुलढाणा बघा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहे. एकमेव महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात 13 तालुके आहेत तो आहे बुलढाणा. बाकी कोणत्याच जिल्ह्यात 13 तालुके नाही आहे. बुलढाणामध्ये 13 आहे. 13 पैकी पिंपळगाव राजा नावाचा तालुका तिथे प्रेझेंट नाही आहे. 13 तालुके बुलढाणामध्ये आहे. सर्वाधिक सांगितले तुम्हाला नांदेड आणि यवतमाळ 16 आणि सर्वात कमी होते MDH मुंबई उपनगर, धुळे आणि हिंगोली 3, 4 आणि 5. मागच्याच प्रश्नावर आपण याच्यावर बोलणं झालेलं आहे. त्यामुळे बघा इथे काही त्याला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. ऑलरेडी आपण या प्रश्नाला एक्सप्लेन केलेला आहे. पुढे चला नेक्स्ट बघा.
59 नंबरचा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते? अचलपूर, बच्चूभाऊ कडे यांचा मतदारसंघ सुद्धा आलेला आहे अचलपूर, लक्षात ठेवायचं आहे. याचं पूर्वीचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे अमरावती पोलीस 2023. अचलपूर नावाचा तालुका अमरावतीमध्ये आहे, ते लक्षात घ्या. अचलपूरचं जर जुनं नाव तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, तो आहे एलिचपूर नावाचं नाव जे आहे त्याचं राहिलेलं आहे. अचलपूरचं जुनं नाव जे आहे ते एलिचपूर, चंद्रभागा नदीच्या काठावर, लक्षात ठेवायचं आहे. जे तापीची उपनदी आहे चंद्रभागा, दक्षिण पूर्णा जे येणार त्याच्यावाली उपनदी म्हणतो आपण त्याला, सॉरी दक्षिण नाही उत्तर पूर्णा, चंद्रभागा नदीच्या काठावर येणार आहे अचलपूर. आणि अचलपूरची जे जुनं नाव आहे ते होतं एलिचपूर. तिथे काही नाही आहे, हाच प्रश्न होता. अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते? एलिचपूर. जसं वर्धेमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं वर्धेचं पूर्व नाव पालकवाडी, पवनारचं आहे प्रवरपूर, सेवाग्रामचं होतं सेगाव. त्याचमध्ये बघा इथे अचलपूरचं प्राचीन नाव काय, तर एलिचपूर जे आहे ते प्राचीन नाव राहणार आहे अमरावतीमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. पुढे नेक्स्ट बघा 7 नंबरचा प्रश्न तुम्हाला, पुसद शहराचे नाव कोणते होते? यवतमाळ पोलीस 2023. यवतमाळ पोलीसला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का पुसद या शहराचं जुनं नाव काय होतं? लक्षात ठेवायचं आहे. पुसदचं जुनं नाव जर तुम्हाला म्हटलं ते होते पुष्पवती नगरी. जे राहणार आहे ते राहिलं आहे पुसद शहराचे प्राचीन नाव जर कोणते म्हटले ते राहणार आहे पुष्पवती. लक्षात ठेवा, पुष्पवती नगरी जे आहे हे पुसद शहराचं प्राचीन नाव राहणार आहे. यवतमाळ पोलीस 2023 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यवतमाळ मधला एक मोठा तालुका जो आहे पुसद, याची खूप वर्षापासून मागणी आहे का पुसदला जिल्हा तयार करा, एवढा मोठा जो तालुका असलेल्या कारणाने. त्यामुळे बघा याचं नाव जर तुम्हाला विचारलं, पुष्पवती नगरी जे आहे पुसद शहराचं प्राचीन नाव राहणार आहे. कोणतं म्हटलेला? पुष्पवती नगरी. यवतमाळ पोलीसला प्रश्न आलेला आहे. यवतमाळ बघा तालुके विचारलं तर 16 यवतमाळ जिल्ह्यामध्ये. याचं विभागीय मुख्यालय जर म्हटलं तुम्हाला अमरावतीमध्ये यवतमाळचं विभागीय मुख्यालय येणार आहे. आणि अमरावती प्रशासकीय विभागात लक्षात ठेवा जिल्ह्यांची संख्या सांगितली होती 5 जिल्हे आपल्याला या प्रशासकीय विभागामध्ये येणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो? आज आपण एवढेच प्रश्न जे आहे यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच आणि ही जर सिरीज कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या माध्यमातून बघा तुम्हाला आलेली व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत इझिली पोहोचून जाईल. क्लिअर आहे? थँक्यू सो मच.